जोजीला पासच आहे बोलतात हे बघा. आणि आतमध्ये एकदम धुके आलेलो आणि पाहुण्यांना वस्तू काहीच द्रास विलेजला आलो आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, द एम टूबर्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. फ्रेंड्स, द एम टूबर्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कारगिलचे म्हणजे लेह लडाखची राईड आता माझी चालू होते कारण माझा बाईकचा प्रॉब्लेम झालेला आणि आता निघतो आहे हे सगळं भरून. कारण माझ्या गाडीचा सेन्सर जो आहे तो खराब झाला होता, तर त्याला सेलोटेप लावून मी कसं तरी रिजॉईन केलेलं आहे. तिथून 5 तास दाखवत आहे कारगिल. बघूया आम्ही किती वाजता पोचतोय. आता वाजलेत 4:51. ट्रान्सपोर्टवाल्याने गडबड केली तरी देखील देवाचं नाव घेऊया आणि आपण आपली राईड चालू करूया. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. कच्चे करत आहे. मुंबईवरून आलो आहे आणि मुंबईमध्ये पोलीसमध्ये येते. हां, ब्लॉगिंग करत आहे. हां, यूट्यूब. द एम टूबर्स. द एम टूबर्स. एम फॉर महेंद्र. ये देखिए. हाँ हाँ हाँ, सब्सक्राइब कीजिए. चलो, थैंक यू. गाइस हे बघा, मेंढरं शेळ्या चालल्यात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं आहे शेळ्यामुळे. तास 18 मिनिटाचा प्रवास बाकी आहे. 163 किलोमीटर आणि सुंदर समोर नजारे दिसत आहेत. पर्वतरांगा, गाड्या भरपूर आहेत. गाडी लवकर मिळाली असता लवकर पोचलो असतो आम्ही. काहीच वाजलेत किती वाजले. 4 तास दाखवत आहे पोचण्यासाठी आणि 150 किलोमीटर बाकी आहे. आणि वाजले 6:30. बऱ्यापैकी उजेड आहे. नजारे बघा भाई लोक, खूप सुंदर नजारे दिसत आहेत. 4 तासाचा प्रवास बाकी आहे. मेरे को राऊंड करत आपल्याला वरती चढायचं आहे. हळूहळू खाली उतरणाऱ्या गाड्या भरपूर आहेत. काहीच वाजलेत किती वाजले. 4 तास दाखवत आहे पोचण्यासाठी आणि 150 किलोमीटर बाकी आहे. आणि वाजले 6:30. बऱ्यापैकी उजेड आहे. नजारे बघा भाई लोक, खूप सुंदर नजारे दिसत आहेत. 4 तासाचा प्रवास बाकी आहे. मेरे को राऊंड करत आपल्याला वरती चढायचं आहे. हळूहळू खाली उतरणाऱ्या गाड्या भरपूर आहेत. 368
कारगिल 142 आहे, द्रास 85 आणि सोनमर्ग 23. किती खूप सुंदर नजारे दिसतात इथून. हाताला आता थंडी वाजत चाललेली आहे. ग्लोव्ज घातले नाही, कारण मी ग्लोव्ज घेतले होते पण त्यामध्ये एक ग्लोव्ज प्रॉपर हाताला फिट होत होता आणि एक लहान साईज मिळाले म्हणून तो काही घातला नाही. आणि माझे नेहमीचे ग्लोव्ज आहेत ते बॅगमध्ये आहेत, पण आता वेळ नाही आहे, आपल्याला पटापट पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे मी आता जेवढा कव्हर होईल, जेवढे आपले हात सहन करू शकतात थंड हवा, तेवढा आपण त्याला थंड हवा देण्याचा प्रयत्न करूया. मग नंतर ग्लोव्ज घालूया माझ्या नेहमीचे आहेत. दृश्य बघा अफलातून. आता आपल्याला पूर्ण हिरवळ मिळणार आहे इथे. पुढे HP ट्रक चालला आहे भावानो, त्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला. कसं जायचं, पुढून गाड्या येत आहेत, मार्ग अडवून ठेवला आहे. काय करू. चलो भाई जाने दो, थैंक यू. पर्वत रांगा चढत आहोत. सोनमर्ग आणि ह्या ठिकाणी काश्मीरपर्यंत आपल्याला पूर्ण हे हिरवळ दिसणार आहे आणि नंतर सगळे खडक दिसणार आहेत कारगिल नंतर. आणि आपल्याला हे घाटाची सवय आहे, कोकणातला माणूस आहे तर आपण घाटावरती भरपूर गाडी चालवलेली आहे, एवढा काय इश्यू येत नाही आपल्याला. फक्त थंड वातावरण किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, बाकी आपण गाडी चालवू शकतो. आणि आताच वार्मअप होऊन आमची वार्मअप करून आलो आहे. हे बघा सोनमर्ग 19 किलोमीटर, द्रास 81. वार्मअप करून आलो आहे महाबळेश्वरला. खूप चांगलं टेम्परेचर होतं, कमी लो. आणि काश्मीरला आज नाही काल रात्री 15-16 होता श्रीनगरला. आता माहीत नाही आता किती टेम्परेचर आहे. कुठं मागे राहायला वाटतं. आणि खूप सुंदर ही नदी वाहते. नदीचं नाव माहीत नाही आपल्याला, पण खूप सुंदर दृश्य आहे. नदी वाहते, गण्या मागे आहे, थोडं हळू चालू होतो. आणि इकडचे सुंदर नजारे पाहिलो. गण्या कुठे गेला आमचा? गण्या आला. मॅप मी लावला आहे, त्यांनी नाही लावला. चला भावानो, नेक्सा. खूप सुंदर तलाव आहे ते. हा बघा गाईस, आपला गणेश. हा बघा गणेश. अरे ब्लॉग बनवतोय, ब्लॉग. तुझा ब्लॉग मध्ये यायला पाहिजे की नाही? ब्लॉग बनवतोय. चला भावांनो निघा. गाईस सोनमर्ग 15 किलोमीटर इथून, कारगिल 135. आणि खूप सुंदर हे दृश्य दिसतंय. आणि त्याच्यामधून हा आपला सुंदर रोड बनवला, पण सिमेंटचा आहे. खरखर आवाज येतोय. दृश्य पण खूप सुंदर आहे.
आनंद लुटून घ्या. ब्रिज आलाय, कोणता माहीत नाही, पण इथून दृश्य खूप सुंदर दिसतात. धुके पसरलेले आहेत. आता डांबरी रस्ता होता, बरा होता, पण असा सिमेंटचं आलं की सगळं खडखड खडखड खड होतं. मजा येत नाही राईड करायला. बघा गाईज, अजून 4.25 तास आहेत. 135 किलोमीटर. सोनमार्ग आता येईल, बघूया. 13 किलोमीटर ते दाखवत होतं. काय माणूस आला आहे ओव्हरटेक करून. मस्त थंडगार हवा सुटलेली आहे. हा गणेश. सोनमार्गचं टनेल 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 टनेल. वेलकम 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 सोनमार्ग टनेल. थर्टीची स्पीड सांगितलं आहे, मेंटेन करूया. 40वरती आलं आहे, हे बघा. आणि आतमध्ये एकदम धुके पसरलेत. टनल से बाइक जा रहा है भाई अपना. अमेझिंग, खूप सुंदर दृश्य. 50ची स्पीड सांगितली आहे. आपण किती आहोत? 60वरती आहोत. बाईक आहे तो चलता आहे भाई. पूर्ण आतमध्ये थंड आहे भाई, थंड हवा. फ्रीजमध्ये आलो, फ्रीजरमध्ये आलो. फ्रीजर ओपन केलं, फ्रीजर ओपन केलं आहे. आणि हे इकडे सोनमार्ग करून येणारे लोक आहेत, भरपूर लोक आहेत. त्यांची पिकनिक झालेली दिसते सोनमार्ग साईट सीइंग. आणि मी चाललो आहे. गाडी आपल्याला वेळेवरती न मिळाल्यामुळे सगळं हे प्रताप घडतात. काय करणार. टनेल किती किलोमीटरचं आहे तर आपल्याला काय माहीत नाही. बघूया, कधी ब्लॉग एडिटिंग करते वेळी इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस मी सांगेन. मी काय एवढा अभ्यास करून आलो नाही. आणि हां, आता टनेल बाबा काय संपत नाही. ट्रकमुळे आपला एव्हरेज कमी झाला यार. पूर्ण जागा चढवून ठेवली. आणि फायनली हा आता सोनमार्गचं टनेल संपत आहे. सोनमार्ग टनेल संपलं आहे. बरोबर आहे, बरोबर. सोनमार्गचा टनेल संपला आहे आणि आता आपलं राईट बाकी आहे 127 3 hours 20. एन्जॉय करतात, डान्स करतात लोक, मजा करतात.
स्नो माउंटेन्स आहेत. वा वा वा, काय नजारे आहेत बघा. वाजलेले आहेत किती? 7 वाजता. एवढं उजेड आहे इथे. ते बघा गाईस, पूर्ण सुंदर असा माउंटेन्स व्ह्यू दिसतो इथून. सूर्यप्रकाश पडलेला आहे इकडे वरती आणि चमकतोय. माउंटेन्स चमकतोय. गणेश दाखवतोय, बघ बघ बघ. पण मी बघितलेले आहेत ऑलरेडी. पण आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या ड्रीम राईड लेह लडाख त्याच्यावर आपण साठवत आहोत. काय दृश्य टिपत आहोत. तर बघा गाईस, वा वा वा. हाताला पूर्ण थंडपणा जाणवतोय. बस खूप सुंदर आहे. हे सोनमर्ग आहे मला वाटतं. कदाचित सोनमर्गच आहे. घोडे बिडे सरत आहेत. वा 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 वा, काय व्ह्यू आहे. खूप सुंदर. आपण 360 लावला नाही कारण आपल्याला भरपूरच घाई होते. बाईक आम्हाला मिळाले 3 वाजता. 4 वाजेपर्यंत आम्हाला पूर्ण सामान अटॅच करायला वेळ लागला. सामान लावा, कारण ऑलरेडी आमचे बॅकअप वॅन पुढे गेलेली आहे. ते लोक पोचले. पण आता कारगिल काय बोलतात, ते कारगिल वॉर मेमोरियम आम्हाला काही बघायला मिळणार नाही. पण ऑलरेडी आम्ही उशीर झालेलो आहोत. आणि आता जोजिलाला बघूया किती वाजता पोचतोय. सनलाईट पाहिजे तिकडे तर बरं होईल. थोडं फास्ट पिकअप करूया. बाईक ट्रान्सपोर्टवाल्याने घोळ केला. त्याच्यामध्ये ते ईद वगैरे आलं, त्याच्यामध्ये लफडा आला. त्याच्यामध्ये माझं साईज स्टँडचा लफड झाला. ट्रान्सपोर्टमध्ये बाईक आणायची म्हणजे 2 दिवस अगोदर पोचून आपण बाईकची ट्रायल घेतली पाहिजे. नाहीतर मग भाड्याने बाईक घ्या आणि चला. पण आपल्याला आपल्या ड्रीम राईडमध्ये आपली स्वतःची बाईक हैदराबाद आणायची होती म्हणून आपण आणले. हे बघा समोर बघा, खूप सुंदर काय दृश्य दिसतंय. पूर्ण डोंगरावरती सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि गोल्डन डोंगर दिसतोय. गोल्डन स्नो दिसतोय. वा वा. आणि इथे आहे सोनमर्ग. 1 किलोमीटर म्हणजे हे सोनमर्गच आहे. हे बालताल काय माहीत नाही. हे राईट साईडला पुन्हा दिसतंय ते सोनमर्ग आहे. वाव, काय दृश्य आहेत अफलातून. आता एवढी संध्याकाळी 7 झाला. कसं एवढं त्याचं रेकॉर्डिंग येईल काय माहीत नाही. पण भाई खूपसूरत आहे. पहाड खूपसूरत आहे. कारगिलच्या अगोदरचं आम्ही काही मिस करणार आहोत. ट्रान्सपोर्टरमुळे सगळा घोळ झाला. 12 वाजता जरी आम्हाला त्याने बाईक दिली असत्या तरी आमचं मस्तपैकी राईड झाली असते. हे पूर्ण सोनमर्ग आहे. सोनमर्ग रस्ते चांगले आहेत. बस फक्त काळोख होईल ना त्याचा आपल्याला अफसोस आहे. काळोख व्हायला नाही पाहिजे होता. चला इव्हनिंगचा पण अनुभव घेऊया आपण. नेक्स्ट टाइम कधी आलो तर एकदम प्रॉपर एकदम तयारीने येऊ. सोनमर्ग आहे. ट्रक यार्ड, सोनमर्ग बाजार मार्केट राईट साईड. आणि आपल्याला सरळ जायचं आहे
3 तास राईट आहे म्हणजे 10 वाजणार आहे. घोडा 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 नजारे देखो भाई, नजारे देखो भाई. त्याच्यामुळे मला तिकडून जायचं होतं. लेह 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 लेह. कसं चाललंय काय माहिती माणूस. निलगर विलेज. अच्छा इकडे बालटाल ह्या बाजूला आहे. वाव. आपल्याला 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 सरळ जायचं, ह्या बाजूने जायचं आहे. ये रास्ता बंद है भाई, अभी यहाँ से चलो. पण बरं वाटतंय असं थंड ह्याच्यामध्ये. हेलो गुड इवनिंग. हाँ बोलिए. अभी लद्दाख क्या अभी आ गए. अभी अभी कारगिल जाएंगे. कारगिल अभी टाइम लगेगा थोड़ा. जो अब नहीं अभी सोनमार्ग जस्ट क्रॉस हो रहा है, कुछ जोजिला हो जाएगा. अरे हाँ अभी क्या करेगा यार, हम लोग का गाड़ी है ना, लेट मिल गया यार. 2 व्हीलर अपना गाड़ी लेके आया है ट्रांसपोर्ट में. तो क्या कर. हाँ 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 ठीक है ओके. हाँ 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 ओके थैंक यू. हाँ हाँ थैंक यू. शेळ्या मेंढ्या आल्या. शेळ्या मेंढ्या आल्या, त्याने आमचा पूर्ण रस्ता अडवून ठेवला. गायस इथून काय नजारे दिसतात लेफ्ट साईडला बघा. जोजिल्याला जायचं आहे. दगड पडलेत वरून. मला वाटतं शेळ्या मेंढ्याने पाडले काय.
इकडे पण पडलेत दगड. इकडच्या रोडला कठडा सगळ्या ठिकाणी नाही आहे, इथे फक्त कठडा आहे. वरून गाड्या एकदम जोरमध्ये येतात. ओव्हरटेक करून. जरा बघा खालून पण माणसं येतात चहायला. वाह वाह भाई लोग, काय नजारे आहेत बघा. वाजलेत 7:15. जोजीला तर किती वेळ लागेल काय माहिती यार. आळं पण व्हायला पाहिजे, मेहरबानी होईल. गाइस व्यू बघा, व्यू भाई साहब. अरे खच्चर लोग कहाँ जा रहे भाई लोग. एम्बुलेंस वाली, एम्बुलेंस वाली. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. हा बघ ओव्हरटेक ओव्हरटेक. ह्याला तुमच्या जरा बघा बघा, माणसं येतात समोरून. ओ वाह 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 वाह, क्या ठंडा ठंडा मौसम है भाई. वाह वाह वाह, ऐसा तो मौसम हमको चाहिए. फ्रीज वाला मौसम. मस्त भाई मस्त. हे बघा दगड पडलेत वरून. आम्ही घातलेले आहेत रायडिंग गिअर्स. वाव, खाली बघा काय नजारे आहेत. आता ऊन नाही आहे, फक्त काळोख होण्याची वाट बघत आहोत. नको काळोख होते रे बाबा लवकर. जोजिलाला आम्हाला फोटो काढून मिळायला पाहिजे. ट्रकम ट्रकम ट्रकम. बघा रायडर्स आपल्याला हाय करत आहेत. हाय साहेब, हाय अल्टिट्यूड वरती येत जात आहोत. आणि हे लोक सगळे ओव्हरटेक करून येत आहेत आमच्या दिशेने. जरा सांभाळून भावी लोक, सांभाळून 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 या. आम्ही पण चाललोय. हवा जोरदार आहे बघा. दगड बघा दगड बघा दगड बघा. गाईस जोजिला पास आता येणार आहे. त्या बकरीवाल्याला विचारलं, तो बोलता हाच जोजिला आहे. तर मोस्टली आपण जोजिलाला पोचलेलो आहोत. पण ते बोर्डा ते वगैरे कुठे आहे ते आपल्याला माहीत नाही. पुढे असेल. गाईस हे जोजिला पासच आहे बोलतात. पण त्यांना हे लागले, लाईन लागले गाड्यांचे फोटो काढण्यासाठी. गणेश आहे बघा, गणेश आहे. फायनली आपण इकडे थांबत नाही असलं म्हणजे जास्त बोलत पण नाही. आणि विदाऊट ग्लोज आपण इथे आलेलो आहोत. आणि पाहुण्यांना वस्तू फोटो काढतो. हा गाईस, इथे कारगिल चेकपोस्टमध्ये पोचलो आहे. कारगिल एंट्री इथून होते. आणि माझं सकाळचे काय बोलतो, रात्रीचे 9:25. जेवढं ना इथून 2 तास कारगिल आहे. बघूया पुढचा रोड कसा आहे वगैरे. हे चेकपोस्ट आहे. आम्ही नंबर वगैरे लिहिला. पण थंडी वगैरे आहे, चांगली थंडी आहे बऱ्यापैकी. माझा कॅमेरा कुठला म्हणजे हेल्मेट पडल्यामुळे तो बघायला दाखवतो. हेल्मेट पडल्यामुळे कॅमेराच खाली पडला. त्यामुळे आपण व्हिडिओ वगैरे काही काढू शकलो नाही. म्हणून आपण हे व्हिडिओ काढतो येते. रात्रीचे 9:25 जातात. मग 11 वाजेपर्यंत आम्ही पोचू जवळजवळ.
जवळजवळ 11 वाजेपर्यंत आम्ही पोचू आणि थंडी मस्तपैकी आहे आणि आपला गणेश नुसता पळत 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 सुटला आहे. आणि अरे तुकडे बर्फ पाहिला ना तिकडे? बर्फ नाही दिसला? अरे राईट साईड म्हणून तुला सारखे वॉर्न देत होतो मी. इकडे बर्फ होता राईट साईडला जोजीला. त्या पुढे आलो ना ते हे सगळं होतं ना पाणी वगैरे ते प्रोटीन आहे. हां तर तिकडे आहे ना बर्फ होता. तुला बर्फ हे करतोय तू पाहिलंच नाही. आणि ह्याला बर्फ बघायचा आणि बर्फ पाहिलाच नाही. जोजीला पास झाल्यानंतर आहे ना खाली पुढे गाडी पण बोलतो त्यावेळेस बर्फ होता. काहीच द्रास विलेजला आलो आहे. हे समोर दिसतोय द्रास विलेज आणि आम्ही दोन्ही जण येते आणि वाजलेले आहेत 9 वाजून 8 मिनिटं. 1 तास अजून आमचे जाणारे आहे. हे बघा हे समोर पूर्ण द्रास आहे. कॉफी प्यायला वेळ लागणार ना परत थंड ते होणार समजलं ना. म्हणून आम्ही इथे थांबत नाही. आम्ही निघतोय फक्त दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला व्हिडिओ काढले. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि मी आता जेवतो इथे. हे बघा जेवण चिकन आहे फिरणी काय ते खीर आहे. आणि आता आम्ही मगाशी 11:30 जेवण दिसतंय 11:30 वाजता 11:30 वाजता आम्ही इकडे पोचलो कारगिलला. 11:30 वाजता आहे ना. 11:30च्या नंतरच पोचलो. 11:30च्या नंतरच पोचलो. हार्ड प्रवास झाला. हार्ड प्रवास एकदम हार्ड प्रवास झाला. आणि काय थंडी वजन होती हालत खराब. पण काय आम्हाला काय सिनेरी काय दिसली नाही. फक्त आम्ही रस्ता बघत येत होतो. मजा आली. पण वेगळा एक्सपिरियन्स घेतला आम्ही. गाईज हे बघा आमच्या बाईक्स इथे पार्क केल्या. मागच्या लगेच आलो पार्क केले आणि लगेच जेवायला गेलो. हालत खराब झाली. आणि हा गणेशची बाईक. सामान भरतो आता आम्ही रूमवरती जातो आहे. वाजलेले आहेत 12:15 12:20